गोकर्ण आध्यात्मिक आणि निसर्गाचा मिलाप असलेला हा परिसर. खरं तर निसर्गाच्या सानिध्यात असलेला हे गोकर्ण आपल्याला नक्कीच पाहायला पाहिजे. या ठिकाणी येणारे आध्यात्मिक तसेच पर्यटक यांचं आवडतीचं ठिकाण हे म्हणजे गोकर्ण. तर मित्रांनो, आज आपण याच गोकर्णला जाणार आहोत आणि या ठिकाणी असलेला ओम बीच आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, मी आता आहे कर्नाटकमधील गोकर्ण येथे. खरं तर हे ठिकाण सगळ्यांना आवडणारं ठिकाण आहे, कारण की खूप जबरदस्त आहे. कारण साऊथ गोव्याच्या बाजूला असलेलं हे गोकर्ण ठिकाण, या ठिकाणी असलेलं नैसर्गिक नॅचरल असे लोकेशन जे की तुम्हाला बघायला नक्की आवडेल. तर मित्रांनो, आज आपण पूर्ण गोकर्ण फिरणार आहोत आणि गोकर्णमध्ये असलेले वेगवेगळी ठिकाणं मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहोत. त्यामधलं पहिलं ठिकाण जे आहे, ज्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा जाणार आहे, ते म्हणजे ओम बीच. खरंच फेमस असं बीच आहे ओम बीच. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की ते ओम शेपमध्ये आहे, त्यामुळे याला ओम बीच म्हणतात. तर आजचं आपलं पहिलं लोकेशन असणार आहे ओम बीच होणार आहे. परंतु सकाळ सकाळ थोडासा पाऊस चालू आलेला आहे आणि एप्रिलचा महिना आहे. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा असा पाऊस असतो हे तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि मेन म्हणजे इतका जोरात पाऊस आहे, विजा पण इतक्या कडकडत आहे. मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह करून मी दाखवलेलं आहे. तर हे इथं आम्ही रात्री राहिलो होतो. हे आहे रूम्स, आणि रूम तर तुम्ही बघितलं शकताय. या म्हणजे कुठं ओम बीचच्या समोरच्या बाजूलाच हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टचं नाव आहे नमस्ते कॅफे. असं ह्या रिसॉर्टचं नाव आहे. आणि तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर नक्कीच तुम्ही राहू शकता. तुम्हाला याचे नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा इथं फ्लॅश करतो. तुम्ही ते नंबर तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही ते नंबर वगैरे फोन करून येऊ शकताय. आणि अगदी जवळ आहे म्हणजे ओम बीचच्या. तो तुम्हाला समोर दिसतोय ना, हा आहे ओम बीच, म्हणजे इथला परिसर. तर इतक्या जवळ आहे आणि सी व्ह्यू आहे आणि भरपूर रूम्स आहे यांच्याकडे अवेलेबल सगळ्या कॅटेगरीमध्ये. 1100 म्हणजे AC नॉन AC 1100, 2800, 3500 अशा वेगवेगळ्या प्राईजमध्ये तुम्हाला इथे रूम पाहायला भेटतात. चला तर वेळ आपला जातोय असं वाटतंय, तर आपण आता पहिल्यांदा जाऊया ओम बीचवरती. आणि ओम बीच तर ओम बीचकडे जात असताना आपल्याला पहिल्यांदा समोर पाहायला मिळते ते ओम बीचकडे जाणारा रस्ता, ज्याकडे आपण पाहू शकतोय दोन्ही बाजूला मस्त दुकानं आहे आणि इथे तुम्हाला रिक्षासुद्धा मिळू शकतात जर तुम्हाला पुढं गोकर्णमध्ये जायचं ना. हा आहे ओम बीच आणि इथनं आपण आता खाली जायला सुरुवात करतोय. इथं काही पायऱ्या आहे आणि आजूबाजूला तुम्हाला छोटी मोठी दुकानंसुद्धा पाहायला भेटतात, ज्यामध्ये तुम्ही हवं असलेल्या काही माळा वगैरे शिंपल्या वगैरे ते घेऊ शकताय. इथनं आपण खाली जाताना आपल्याला समोरच पहिल्यांदा पाहायला भेटतो तो या ओम बीचच्या एका बाजूचा व्ह्यू. आणि थोडंसं गाडी पार्किंग लावून तुम्हाला असं पायऱ्यांनी थोडंसं चालत खाली यावं लागतात. पण जबरदस्त आहे. वाव. तर मित्रांनो, आत्ता आपण ओम बीचवरती आहे आणि ओम बीचचा हा सकाळचा नजारा पाहू शकताय. माझ्या पाठीमागं तुम्ही येऊन मस्तपैकी इथला आनंद घेऊ शकता या बीचचा. तर हे पहा, असा आहे हा बीच. आणि मेन म्हणजे इथली जी सँड आहे ही सगळी लाल कलरची सँड आहे आणि पाणी सुद्धा खूप स्वच्छ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा सगळा तुम्ही बीच पाहू शकताय. इथे माणसं आत्ता तरी नाहीये. महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीसाठी एकदम जबरदस्त असा बीच आहे. आणि म्हणून जर तुम्ही इथे येणार असेल तर फॅमिली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त एन्जॉय इथे करू शकताय. इकडे पण बघा, इकडे फॅमिली तुम्हाला जास्त दिसतात. गोकर्णचा हा ओम बीच त्यामुळेच फेमस आहे.
आणि म्हटलं होतं की तुम्ही जर गोव्यामध्ये येणार असेल तर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल, गोव्यामध्ये पार्ट्या करायच्या असेल तर गोवा निवडा, आणि जर निसर्गाच्या सानिध्यात यायचं असेल तर गोकर्ण आणि साऊथ गोवा निवडा. हे असं म्हटलं जातं. त्याचं कारणच असं आहे की असा छान असा परिसर, निसर्ग संपन्न असा हा कर्नाटकचा आणि गोव्याचा हा साऊथ भाग हा पाहण्यासारखा आहे. बघू शकता सकाळी सकाळी तर सगळी जी घाण दिसते ते इथे काढतात आहे. आणि आता आपण रस्त्याकडे जाऊन येऊ. लोक आता हळूहळू या बीचवरती यायला लागल्यात ते बघा. आणि ह्या बीचवरती तुम्ही मस्त की आता आम्ही म्हणजे सकाळचं आलो आहे आणि वरती बघा अजून सूर्य उदय झालेला नाही आहे, पावसाचं वातावरण आहे त्यामुळं. आणि इथं मी आता एका खडकावरती उभा राहिलो आहे आणि पाण्याची स्पीड भरपूर आहे. आणि इथली जी वाळू आहे ना ही बघा लाल कलरची वाळू आहे, लाल कलरचं सँड आहे आणि खूप मोठमोठ्या लाटा, इतक्या मोठ्या मोठ्या लाटा येतात ना ते बघा तिकडं तुम्ही बघितलं ना त्या लाटा धप्पा धप धडकतात. चला आपण थोडंसं अजून इथला बीच थोडंसं पाहूया. चलो. बीच आहे तर मित्रांनो हा जो बीच आहे हा ओम शेपमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण बीच तुम्ही एका बाजूला पाहिल्यानंतर दुसऱ्या बाजूला जायचा कंटाळा येईल, परंतु तसं करू नका कारण की दुसऱ्या बाजूला जे आहे तिथला सुद्धा व्ह्यू पाहण्यासारखा आहे. जर तुम्ही या बीचवरती आले तर तुम्हाला या बीचवरती अनेक रिसॉर्ट, अनेक होमस्टे वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तुम्ही या होमस्टेमध्ये राहू सुद्धा शकताय. त्यामुळं त्या तिकडनं ज्या पायऱ्या उतरला ना आपण तिकडनं सहज इथपर्यंत चालू झालेला ओमचा जो मधला भाग आहे तिथं आलो आहे आपण. आणि इकडं जर तुम्ही पाहिलं ना इकडे ह्या डोंगर तुम्हाला या पाहायला भेटतात आणि इकडं तुम्हाला होमस्टे वगैरे आहे. जर तुम्ही इकडे राहायचं असेल तुम्हाला तर इकडे होमस्टे वगैरे पण आहे आणि इथे सुद्धा अशा पद्धतीचे हॉटेल वगैरे तुम्हाला पाहायला भेटतात. आणि तिथल्यापेक्षा म्हणजे पलीकडल्यापेक्षा तर इकडला परिसर जो आहे ना हा जरा लांब वाटतोय. तुम्ही इथपर्यंत या म्हणजे बीच जवळच ज्यावेळेस आपण फिरतो ना तर मित्रांनो तर तुम्ही तो बीच संपूर्ण पहा. म्हणजे तो एंड ते हा एंड हा सगळा एंड पहा म्हणजे तुम्हाला हा बीच कळेल नक्की कसा आहे. म्हणजे एका बाजूला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं तसा दिसतोय, परंतु दुसऱ्या साईडने जर पाहिला तर तो व्ह्यू वेगळा असू शकतो. कारण की इथनं व्ह्यू बघा, हा व्ह्यू तुम्ही बघू शकता इथं कसा आहे आणि हा व्ह्यू बघा आणि तुम्ही इकडला व्ह्यू बघा. म्हणजे हा एक फरक आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय. तर तसं एक थोडासा प्रयत्न करायचा कुठं पण कुठल्या पण ठिकाणाला ज्यावेळेस जासान तुम्ही त्यावेळेस असं जरा प्रयत्न करा की आपण तो बीच किंवा ते पाहिलं पाहिजे. आणि त्याचा जो वेग आहे ना मित्रांनो लय जब्बर वेग आहे बघा. कसलं पाणी आहे आणि म्हणजे जसं आपण हरिहरेश्वरला जसं पाण्याचं हे पाहतो ना तसंच पद्धतीचं पाणी आहे. हे बघा कधी वरती येते कधी खाली जाते काही कळतच नाही. तर अशा पद्धतीने आत्ता आपण इथला हा सगळा परिसर पाहिला आहे. पाण्याचा प्रेशर एवढा आहे की बघा खाली पाय माझं तिकडे घेऊन जाते त्या बाजूला. तर मित्रांनो या बीचवरती तुम्ही इथे बोटिंग सुद्धा करू शकताय. काही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा इथं करू शकताय. आणि इथे बोटिंग म्हणजे एका बोटमध्ये तुम्हाला घेऊन आतमध्ये पॉईंट दाखवले जातात ज्याच्यामध्ये पॅराडाईज पॉईंट असो किंवा लाईट हाऊस असो आणि संगम बीच किंवा अनेक असे पॉईंट दाखवले जातात ज्याच्यामध्ये तुम्हाला 300 रुपये प्रति व्यक्ती इथं घेतले जातात आणि मस्तपैकी या बोटीमधनं आतमध्ये तुम्हाला राईड करून घेऊन येतात. तर मित्रांनो नक्की तुम्ही इथे जर आले तर तुम्हाला भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. ॲक्टिव्हिटीजचा सुद्धा तुम्ही इथे आनंद घेऊ शकताय. संपूर्ण बीचवरती आता फेरफटका मारून झालाय. आता थोडंसं पोटपूजा करतो आणि इथेच थांबणार आहे कारण की संध्याकाळचा आपल्याला इथला सनसेट पाहायचा आहे आणि मस्त सनसेटचा आनंद घ्यायचा. थोडंसं आता खाल्लं पाहिजे काहीतरी त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. मित्रांनो मस्तपैकी तुम्ही या समुद्रकिनाऱ्यावरती एक कॅफेमध्ये मस्त जेवण करू शकता, छान नाश्ताही करू शकता. संध्याकाळचे 5:30-6 वाजायला आल्यात आणि तुम्ही बघू शकता सगळी लोक इथं जमलेली दिसतात. याच्या मागचं एक कारण म्हणजे महत्त्वाचं मित्रांनो तर ते बघू शकताय हा आहे सनसेट आणि हा सनसेट पाहण्यासाठी सगळी लोक इथं आपापली जागा पकडून सनसेटचा आनंद घेत आहे. आणि
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथं पाहिलं तर हे पाण्याचा प्रवाह पाहू शकता किती जोरदार आहे. हे बघा लाटा इतक्या जोरदार येतात ते आणि ह्या अशा किनाऱ्याला येऊन धडकतात ते. प्रत्येक लाट ही वेगळी आणि प्रत्येक लाट ही जास्त उसळी मारताना आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो खरंच गोकर्णमध्ये आल्यानंतर हा ओम बीच पाहायला विसरू नका. खूप सुंदर असा बीच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सनसेटसुद्धा पाहायला भेटेल. म्हणजे आपण खाली होतो मग अशी खाली बसणं थोडंसं वरती आल्यानंतर मला इथला व्ह्यू पाहायला भेटतो आहे. जबरदस्त व्ह्यू आहे आणि इथलं ही दगडं आहे ना बघा पाण्याने सगळी अशी झिजून गेलेली आहे. टोकं तयार झालेली आहे. अशी ही टोकं तुम्ही बघू शकताय. आम्हाला मी तुम्हाला दाखवतो इकडनं. हे बघा कसं झालं. इतका पाण्याचा प्रेशर आहे जबरदस्त. तुम्हाला हे पाणी याच्यावरती आदळताना दिसत आहे. हे बघा आणि हा इकडला परिसर सगळा. तर मित्रांनो सकाळपेक्षा मला तरी आत्ता संध्याकाळच्या वेळेस मात्र या ठिकाणी भरपूर अशी गर्दी पाहायला भेटली. कारण की सगळेजण आले होते या ठिकाणचा सनसेट पाहण्यासाठी आणि संध्याकाळचं ऊन कमी असतं त्यामुळे बीचवरती मस्त म्हणजे निसर्गाचा आनंद घेता येतो. त्यामुळे लोक खरं तर मला असं वाटते संध्याकाळच्या वेळेस येतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा फिरून पाहिला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फिरून पाहिला आहे आणि तुम्हाला नक्कीच हा बीच आवडला असेल. मला तर खूप आवडला आहे कारण की मला तर भरपूर आवडला आहे. त्यामुळे तुम्हालाही आवडला असेल अशीच मी आशा करतो कारण की खूप छान लोकेशन आहे आणि इथे नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर नक्कीच फेसबुकच्या आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्की आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनला आणि नवीन एन्जॉय सोबत. बाय बाय.